हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजचा व्हिडिओ काही विशेष असणार आहे. विशेष याचं कारण असं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विश्वविख्यात श्री राम मंदिर आहे अयोध्येमधलं, तिथे कसं जायचं, कुठे राहायचं, कधी जायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अयोध्येला जाण्यासाठी बेस्ट टाइम टू व्हिजिट, सगळ्यात चांगला असा कालावधी कोणता आहे तर तो आहे ऑक्टोबर ते मार्च. कारण मार्च नंतर तिकडे उन्हाळा अतिशय कडक असतो. त्यामुळं ऑक्टोबर ते मार्चमध्ये थंडी असती. तर तुम्ही तुमचे स्वेटर वगैरे व्यवस्थित पॅक करून ऑक्टोबर ते मार्चमध्ये जाऊ शकता. हाऊ टू ट्रॅव्हल, तुम्ही कोणत्या कोणत्या वेनी अयोध्येला जाऊ शकता. बाय फ्लाईट जाऊ शकता, बाय रेल जाऊ शकता, बाय बस जाऊ शकता, आणि तुमची प्रायव्हेट कार असेल तर तीसुद्धा घेऊन तुम्ही जाऊ शकता. तर जे प्रायव्हेट आहे तर ते तुम्ही इंडिव्हिज्युअली प्लॅन, तुम्हाला बसने जायचं असेल तर तुमच्या प्लेसवरून तुम्ही पुणे असेल, मुंबई असेल, जी तुमची प्लेस आहे तिथून अयोध्येला डायरेक्ट बस आहे का चेक करा, आणि रेड बसवरून तुम्ही बस बुक करू शकता. अयोध्येला बऱ्याचशा ट्रेनसुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही IRCTCच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. हां, आणि एक महत्त्वाचं की तुम्ही प्री प्लॅन करा आणि सीट्स लवकर बुक करा. साधारण 1-2 महिन्याच्या आधी तरी तुम्ही प्लॅन करून बुक करा. आणि फ्लाईटचं सांगायचं झालं तर पुण्यावरून डायरेक्ट फ्लाईट अयोध्येला नाही आहे. एकतर तुम्ही पुण्यावरून लखनौला जाऊ शकता आणि तिथून लखनौवरून मॅनेज करू शकता अयोध्येपर्यंत, किंवा पुण्यावरून मुंबईपर्यंत जाऊ शकता आणि मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट आहे अयोध्येसाठी, तर तुम्ही तसं जाऊ शकता. मुंबईवरून तुम्हाला अयोध्येला यायला फ्लाईटनी 2 तास लागतील. एकदा का तुम्ही एअरपोर्टला आलात की एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर थोडंसं चालत जावा तर तुम्हाला या अशा ऑटो मिळतील. अगदी पूर्ण एअरपोर्टच्या बाहेर पडायचं मेन गेटपर्यंत, आणि तिथं तुम्हाला या अशा ऑटो मिळतील. या ऑटोनी तुम्ही हॉटेलपर्यंत जाऊ शकता. अयोध्या एअरपोर्टपासून ते अयोध्या सिटी साधारण 10 किलोमीटरचं हे डिस्टन्स आहे, आणि डिपेंड्स ऑन तुमचं हॉटेल कुठल्या एरियामध्ये ते आहे त्यानुसार तुम्हाला वेळ लागेल. तर आम्ही असं ठरवलं होतं की टेम्पलपर्यंत जायचं, कारण आम्ही कुठल्याही प्रकारचं हॉटेल बुक केलं नव्हतं. कारण आमचा रात्रीचा प्लॅन वेगळा होता. आम्ही रात्री दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो, त्यामुळे आम्ही हॉटेल बुक केलं नाही. पण आमच्याकडे लगेज बॅग होत्या 2, आणि त्या लगेज बॅग आम्हाला ठेवायच्या होत्या, म्हणून आम्ही हॉटेलला गेलो फक्त लगेज ठेवण्यासाठी. आणि ते पूर्ण डिस्टन्स म्हणजे एअरपोर्टपासून ते हॉटेलमधलं जे लगेज आहे ते ठेवायचं आणि परत टेम्पलला सोडायचं. इतक्यासाठी या ऑटोवाल्यांनी आमच्याकडून 400 रुपये घेतले, पण नॉर्मली 200 ते 250 रुपये. तर आता झालं असं की आज आमचा मुक्काम नाही आहे इथे, आम्हाला फक्त बॅग ठेवायच्या होत्या 2, म्हणून मग आम्ही इथं हॉटेल बघत होतो. तर बऱ्याचशा धर्मशाळा हॉटेल आहेत पण सगळं फुल आहे. तर इथं आम्हाला ही एक मिळाली, मग आम्ही इथेच ठरवलं की आपल्या बॅग ठेवूया. तर हे हनुमंत पॅलेस नावाचं एक चांगलं हॉटेल आम्हाला बघायला मिळालं, पण इथे आम्ही गेलो होतो पण आम्हाला इथे रूम नाही मिळाली. हे मंदिरापासून म्हणजे जवळच आहे, मंदिराच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तर गुगलवरती सर्च करून तुम्हाला जर हे मिळालं तर तुम्ही बुक करू शकता. आणि खूप साऱ्या धर्मशाळा, आश्रम, भक्तनिवास वगैरे अयोध्येमध्ये अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा कमी रेटमध्ये मिळू शकतात. तुमच्या जर मोठ्या कार वगैरे असतील तर त्या आतमध्ये अलाउड नाहीत, त्या वेगळीकडेच पार्क कराव्या लागतात. आणि या ज्या ऑटो तुम्ही बघत आहे या ऑटोच आणि बाईक वगैरेच अलाउड आहेत, कारण इथले जर रोड तुम्ही बघितले असतील तर हे रोड अतिशय नॅरो आहेत, त्यामुळं या ऑटोच अलाउड आहेत. तर आता ॲक्च्युअल दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर एकदा का तुम्ही तुमचं लगेज वगैरे ठेवलं तर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. तर आता दर्शनासाठी किती वेळ लागतो तर हे सगळं डिपेंड करतं की तुम्ही किती वाजता दर्शनासाठी जाता. जर तुम्ही अर्ली मॉर्निंग गेलात तर तुमचं दर्शन पटकन होईल, कारण आम्ही ज्या वेळेला गेलो होतो तो साधारण 11:30-12चा वेळ होता, आणि त्यावेळी अतिशय प्रचंड गर्दी होती. त्यामुळं आम्ही जिथून रांगेत लागलो तर तिथून ते साधारण जिथं सेक्युरिटी आहे किंवा जिथं मोबाईल वगैरे ठेवायचं आहे तिथं जायला आम्हाला 15-20 मिनटं लागली. आणि त्याच्यानंतर मोबाईल पाकिट किंवा पर्स ज्याला आपण म्हणू शकतो
ते ठेवण्यासाठी परत तिथे सुद्धा एक क्यू असते, तिथं तुमची 15-20 मिनिटं जातात. हां, आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे की लेडीजसाठी एक वेगळी लाईन आहे. तर या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आम्हालाही माहीत नव्हतं, पण नंतर आमच्या लक्षात आलं की लेडीजसाठी एक वेगळी लाईन आहे आणि जेंट्सची लाईन जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आहे. तिकडे तुमचा खूप वेळ जाईल. त्यापेक्षा एकाच लेडीजकडं तुम्ही सगळे मोबाईल वगैरे देऊ शकता आणि लेडीजच्या रांगेत पटकन तुमचं काम होऊन जाईल. तर ज्यावेळी तुम्ही तुमचं मोबाईल किंवा पर्स इथं ठेवायला जाल त्यावेळी ते प्रॉपर तुम्हाला रिसीट देतात. त्यावेळी तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा की तुम्ही किती मोबाईल दिलेले आहेत, किती पर्स दिलेली आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही परत रिटर्न घ्याल त्यावेळी व्यवस्थित त्याच वेळी त्याच ठिकाणी प्रॉपर चेक करून घ्या की तुम्ही जेवढं सामान दिलं होतं तेवढंच सामान तुम्ही परत घेतलेलं आहे का. कारण अतिशय गर्दी तिथं असते आणि गर्दीमध्ये सामान इकडं तिकडं होऊ शकतं. त्यामुळं या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही. आणि जर तुमच्याकडे मोबाईल वगैरे बॅग वगैरे काही नसेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा दर्शनासाठी जाऊ शकता. म्हणजे हे सगळं जे रांगेत उभं राहायचं आहे ते तुम्ही सगळं स्किप करू शकता. डायरेक्ट सिक्युरिटी चेकमधून जाऊन तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. VIP पासेसबद्दल आम्हाला माहीत नाही, कारण तिकडे कुठल्याही प्रकारचं आम्हाला असं VIP पासेस वगैरे दिसले नाहीत किंवा असं कुठली सोय दिसली नाही. पण बरेचसे VIP लोक जे होते ते डायरेक्ट येऊन दर्शन घेत होते की कदाचित म्हणजे मोस्ट VIP जर तुम्ही असाल तर डायरेक्ट दर्शन असेल. जर तशी तुमची ओळख वगैरे असेल तर तुम्हाला डायरेक्ट दर्शन मिळू शकतं, पण त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. तर आता आमच्या दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर ही गर्दी तुम्ही बघूच शकता. पण आम्ही दोघेच होतो त्यामुळं नंतर आम्हाला चान्स मिळाला आणि आम्ही VIPच्या लाईनमधून गेलो. त्यामुळं आमचं दर्शन म्हणजे पूर्ण ही सगळी जी प्रोसेस आहे ती हार्डली मला वाटते आम्हाला 1.5 तासामध्ये आमची ही कंप्लीट प्रोसेस म्हणजे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो होतो. आणि हे ॲक्च्युअल मंदिर आहे. आतमध्ये ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे, पण हे आमच्या ओळखीचे एक जण होते त्यांच्याकडे हा व्हिडिओ होता, त्यांनी शूट केलेला म्हणून खास तुमच्यासाठी अपलोड केला आहे. आणि ही ॲक्च्युअल मूर्ती अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इतकं चालून आलेलं असता, इतकं दमून आलेलं असता, इतक्या लाईनमधून आलेलं असता, पण तो थकवा तुम्हाला कुठेही जाणवत नाही. कारण ती मूर्ती बघितल्यानंतर इतकं प्रसन्न आणि इतके पॉझिटिव्ह वाईब्स येतात विचारायला नको. आणि तुम्ही एकदा मंदिराच्या गाभाऱ्यात आलात तर अगदी लास्टपासून ते म्हणजे अगदी मिडल लाईन तुम्ही जर पकडली तर मागून सुद्धा ती मूर्ती दिसते. इतकी सुंदर आणि अशी उंचावरती आहे ती मूर्ती. म्हणजे अजून एक आहे की जर तुम्ही मधल्या किंवा राईट साईडच्या लेननी गेलात तर तुम्हाला मूर्तीचं दर्शन अगदी व्यवस्थित होतं. आणि आपण सगळ्यांनीच बघितलं असेल TV वरती मूर्ती आणि दर्शन घेतलं असेल रामलल्लांचं, पण ॲक्च्युअल तुम्ही ज्यावेळी बघता आणि ज्यावेळी TV मध्ये बघता त्यावेळी खूप फरक वाटला मला. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये अतिशय सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा का होईना लाईफमध्ये इथं येऊन दर्शन घ्यावं अशी इच्छा आहे. दर्शन झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे जेवण करायचं. तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूलाच आम्हाला एक छोटंसं भोजनालय दिसलं आणि तिथे आम्ही जेवण केलं. सिंपल जेवण होतं पण चांगलं होतं. तिकडे जेवण केलं आणि तिकडे खूप सारे भंडारा वगैरे पण जागोजागी आहेत की जिकडे फ्री जेवणसुद्धा मिळतं. तर पेटपूजा झाल्यानंतर आता आम्ही जवळचा परिसर एक्सप्लोर करायचं ठरवलं आणि आम्ही आलो हनुमानगडीला. हनुमानगडी तिथून वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. तर आम्ही विचारत हनुमानगडीला आलो आणि जसं आम्ही वरती इथं तुम्ही बघू शकता ह्या अशा स्टेप्स आहेत आणि या स्टेप्स चढून आम्ही निम्म्याच्या वर गेलो तोपर्यंत कुणीतरी VIP आले म्हणून 40 मिनिटं मंदिर बंद ठेवलं. तर असेच आम्ही 40 मिनिटे उभे होतो आणि ते मध्ये आम्ही स्टक झालेले तुम्ही बघू शकता. आणि खालीपर्यंत शेवटपर्यंत ही रांग आणि ही गर्दी अशीच होती. आणि त्याच्यानंतर 40 मिनिटांनी मग परत मंदिराचे दार उघडले आणि मग हे मंदिर आहे हनुमानगडीचं. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की साधारण प्रभू श्रीराम ज्यावेळी लंकेवरून परत आले होते त्यावेळी त्यांनी आपल्या भक्ताला हनुमानाला राहण्यासाठी ही जागा दिली होती
आणि 10व्या शताब्दीमधलं हे हनुमानाचं मंदिर आहे. अतिशय प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की तुम्ही श्रीरामलल्लांचं दर्शन घ्यायच्या आधी तुम्ही हनुमानाचं दर्शन घ्या आणि मग ॲक्च्युअल दर्शनाला. हनुमानगडीच्या जवळच आहे कनक भवन. तर कनक भवन हे जे मंदिर आहे हे गिफ्ट आहे प्रभू श्री राम आणि सीता यांना दिलेलं त्यांच्या सावत्राई कैकेयी यांनी. आणि कनक म्हणजे सोनं, तर सोन्याचा महल असंही याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये प्रभू श्री राम आणि देवी सीता यांचं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे पुरातन मंदिर आहे. तर राम मंदिरापासून हनुमानगडी कनक भवन हे साधारण 500 मीटरच्या अंतरावरती आहे. तिथल्या तिथे फिरायला तुम्हाला ऑटो नाहीत मिळणार, कारण सगळीकडे भक्तच भक्त असतात, त्यामुळं ऑटो वगैरे नाही आहेत. तर तुम्ही चालतच, तुम्हाला वॉकिंग करतच तुम्हाला ते प्लेसेस बघायचे आहेत. आणि तुम्ही तिथं कुणालाही विचारलं तर कुणीही तुम्हाला सांगेल. आणि जागोजागी बोर्ड वगैरे पण लावलेले आहेत. त्यामुळं हे सगळे प्लेसेस तुमचे एका दिवसात कव्हर होण्यासारखे आहेत. आणि सगळीकडे गर्दी असते, पण तुम्ही जर पटपट दर्शन वगैरे घेतलं तर होऊ शकतं लवकर. तर हे कनक भवनमधलं प्रभू श्री राम सीता हे मंदिर तुम्ही बघू शकता. सगळे टेम्पल एक्सप्लोअर केल्यानंतर आता आम्ही ठरवलं की बस आता आम्ही घाटावरती चाललोय. तर आम्ही तिथे खूप ऑटो शोधत होतो पण आम्हाला मिळत नव्हती. तर इथे असा आम्हाला एक टांगा मिळाला आणि सायकलचा टांगा मिळाला. आणि खरंच आम्हाला त्या कारच्या AC मध्ये पण जे सुख भेटलं नाही ते आम्हाला एक क्षणभर विश्रांती मिळाल्यावर या टांग्यावर मिळालं. खूप छान वाटलं. आणि मग आम्ही पोहोचलो घाटावरती. तर घाटावरती 6 वाजता 6:30च्या नंतर आरती असते. खूप छान अशी आरती असते, ही तुम्ही मिस करू नका. दहा मिनिटाच्या टांग्या राईडनंतर आम्ही पोचलो घाटावरती आणि शरयू नदीचे आशीर्वाद घेण्यासाठी. आणि संध्याकाळची वेळ होती. अतिशय सुंदर असं वातावरण झालं होतं. सनसेट बघू शकता तुम्ही. आणि इथे शरयू नदीच्या पात्रात खूप छान वाटलं. इथं बरेच लोक शरयू नदीमध्ये स्नान करत होते. आणि तिथे तुम्हाला कपडे चेंज करायची सोय आहे. आंघोळ करण्यासाठी एक छोटासा कुंडसारखं त्यांनी असे बॅरियर लावलेले आहेत छोटे पाण्यामध्येच. तिथे तुम्ही आंघोळ करू शकता. आणि जी बोट राईड आहे ती बोट राईडसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. त्याचे चार्जेस मला वाटते 100-200 रुपये वगैरे असतील. म्हणजे मला याची कल्पना नाही, कारण आम्ही गेलो नाही बोट राईडला. पण इथं सुंदर अशी बोट राईड पण आहे. तुम्ही बोट राईड पण करू शकता. सांगायचं झालं तर नदी एकदम स्वच्छ होती. सगळा परिसर पूर्ण अयोध्येमध्येच सगळीकडे स्वच्छता आहे, क्लीनलीनेस आहे. आणि सगळीकडं यात्रेमय वातावरण झालेलं आहे. जर तुम्ही आषाढी एकादशी वारीला कधी पंढरपूरला गेला असाल तर तिकडे कसे यात्रेचं वातावरण असतं, तसंच सेम भक्तिमय वातावरण सगळीकडं झालेलं आहे. तर आजचा आमचा दिवस संपला आणि इथं आज आम्ही चाललो आहे रात्री अयोध्येतून वृंदावनला. आणि इथं आमची येणार आहे बस, म्हणून आम्ही वेट करत आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही या रिसॉर्टच्या समोरच आमची बस येणार आहे. मग आम्ही इथंच जेवण केलं. छान होतं जेवण. बिर्याणी घेतली होती आम्ही. तर आता आम्ही वेट करतोय बससाठी, ज्या बसमधून आम्ही जाणार आहे वृंदावनला. तर जर तुम्हाला लक्झरी हॉटेल पाहिजे असेल अयोध्येमधलं तर या हॉटेल तुम्ही बुक करू शकता. आणि आता बघूयात सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक की ज्याच्याशिवाय आपली ट्रॅव्हल जर्नी शक्य नाही आहे.
तर हे जे बजेट आहे ते व्हॅरी करू शकतं की तुम्ही कुठल्या सीझनमध्ये चालला आहात, फ्लाईटनी चालला आहात का ट्रेननी चालला आहात का बसनी चालला आहात, या सगळ्यानुसार तुमचं बजेट व्हॅरी करू शकतं. हे आमचं बजेट होतं आणि हा आमचा प्लॅन आहे की आम्ही अयोध्येमध्ये कसा प्लॅन केला होता तो पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि हा फक्त एकच दिवसाचा प्लॅन आहे आणि एका दिवसामध्ये तुम्ही सगळे पॉइंट्स कव्हर करू शकता. आणि याच्यानंतर आम्ही गेलो वृंदावनला आणि वृंदावन सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ येईलच लवकर. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल की अयोध्येला कसा प्लॅन करायचा असतो. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.